असं आपोआप पेटलं बघ फ्लॅश. ऑटोमॅटिकचा ऑप्शन असतो, लाईट कमी झाली की पेटतो. तर आपण आता जातोय मार्केटमध्ये, ठाणा स्टेशन मार्केट. तिथे जाऊन काय घ्यायचं आहे आपल्याला. म्हणत असाल सोनाली नुसतं शॉपिंगच करते, तर सत्य आहे. हा व्हिडिओ प्रूफ आहे. सोनालीला दर दुसऱ्या दिवशी शॉपिंगला जायचं असतं आणि ती जाते. ओके, हळू कन्फर्म कर रे तू हे गोष्ट. बरोबर आहे. आणि मला उगाच घेऊन चालली आहे गर्दीमध्ये, त्या गर्दी करायला. ते एवढी गर्दी आहे की कार पण नाही जात आणि स्कूटीवर आम्ही तिघं नाही जाऊ शकत. सो आम्ही रिक्षा बुक केले. आता रिक्षा तिथे जाऊन पाणीपुरीची लालच देऊन सोनाली आता घेऊन चालली आहे. गर्दीमध्ये पाय तुडवत जाणार आम्ही तिथे. आणि पाणीपुरी देणार खायला लास्टला, आता देणार नाही. तर अशी आहे सोनाली. आणि मग येताना तर अजून ट्रॅफिक आहे, मग त्यापेक्षा ते नकोच. मार्केटमध्ये फिरतोय आता आम्ही, रिकामेच फिरतोय. आत्तापर्यंत सोनालीने शॉपिंग अजून करण्यासाठी 4 पिशव्या घेतलेल्या आहेत. म्हणजे त्या 4ही पिशव्या भरवण्याचा सोनालीचा विचार वाटतोय. बघूया आता सोनाली किती पिशव्या भरवते. तर आपण आलोय आता ठाणा मार्केटला. हे बघा, लेट्स सी. सो बाजारात आल्यामुळे इथे आम्हाला दर्शन झालं कोपिनेश्वर मंदिराचं. जांभळी नाक्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, जे लोक ठाण्यात राहतात, इथे कोपिनेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणजे महादेवाची पिंड ही एवढी मोठी आहे आकाराने आणि उंचीने, ती बघूनच मन इतकं प्रसन्न होतं. तर आम्ही दर्शन घेण्यासाठी, आज सोमवार पण होता आणि म्हणून आम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो. तर बाहेर पण छोटी छोटी देवं खूप आहेत. पहिलं आम्ही नंदी देवाचं दर्शन घेतलं, नंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आतमध्ये गेलो. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं, तर त्यांचं फेवरेट फळ धतुरा आणि सफेद फुलं घेऊन आम्ही त्यांना अर्पण केली आणि त्यांचे पाया पडून त्यांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताच तिथे छोटेसे विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती होती. अजून बऱ्याच मूर्त्या होत्या. अजून खूप मंदिरं आहेत त्या आजूबाजूच्या आवारामध्ये. म्हणजे पंचमुखी पिंड, परत दत्तगुरू महाराज, देवी, अशा खूप सारी मंदिरांचं आम्ही दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर पडलो. परत एकदा नंदीबाबाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मग आम्ही परत आमच्या शॉपिंगला सुरुवात केली. असं नाव काय वाटतंय रे ते सोनाली पण तेच करते आता. हा सोनालीचा फोन. एकदम मस्त दुकान आहे ठाणे मार्केट. खूप सारे व्हरायटीज आहेत तिथे स्क्रीन गार्डचे. खूप मोठं दुकान आहे.
नको नको. ओमकारचा ज्यूसवाला तू तिकडे आतमध्ये मम्मीचा फोन. मार्केटमध्ये मंडे असल्यामुळे गर्दी नाही आहे. मार्केट रिकामा आहे. तुम्हाला ऑफिसवाल्यांचीच दिसेल. चालायला जागा मिळाली आम्हाला. दाखवू मार्केट. आता मार्केटमध्ये आलो आहे आम्ही. हे बघा तेवढी पाहिजे तेवढी गर्दी नाही आहे. तुम्ही जर संडेला आलात ना तर पूर्ण चालायला पण जागा नाही राहणार. बस गाडी वगैरे सर्व असणार त्यामध्ये. संध्याकाळ असल्यामुळे थोडी गर्दी दिसते आहे. बट आम्ही जेव्हा आलो होतो थोड्या वेळाखाली 1 तासाखाली एवढी पण नव्हती. आता थोडीशी वाढली आहे. बट तरी पण वीकेंडच्या मानाने तर कमीच आहे. आपल्याला काय झालं तुला? रिक्षा मिळत नव्हती आम्हाला. फायनली भेटली रिक्षा. आणि आता पाणीपुरी खायचा प्लॅन होता. आता बघू. कारण का घरी जाऊन अजून मला एक वेगळी रेसिपी बनवायची आहे. सो आधी बघू आम्ही. पाणी भूक असेल तर पाणीपुरी खाऊ आणि मग ती रेसिपी पण बनवणार आहे. ती पण आम्ही शूट करू रेसिपी. Stay tuned. We'll let you know. रगडापुरी खायची आहे. काय खायचंय? मीला पार्सल घ्यायची आहे रगडापुरी. अवश्य. ही साखर पण घ्यायची आहे. साखर आणि अजून काहीतरी बोललेले हँडवॉश. पिशवी घेतली का आपण कालपासून? जाऊ दे आपल्याकडे आहे खूप सारा. साखर हँडवॉश हा डिश घ्यायची आहे. दाखवू काय ही आहे तलाव पाळी. थोडं वाटतं ते लायटिंग दिसत आहे. तर बघा यांनी वॉकिंगसाठी रस्त्यावर आमच्या ॲटोग्राफ असतात. मला दाखवतात. नवरात्री उत्सव चालू आहे त्याच्या चैत्र नवरात्री उत्सव चालू आहे. ते देवी बसली ठाण्यात. आम्ही पोचलो पाणीपुरीच्या स्टॉलवरती. पाणीपुरीची ऑर्डर दिली आणि मग सर्वांनी पाणीपुरीचा आस्वाद घेत आपले पोटम्म भरून टाकले. पहिल्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला अनिकेतने आणि अनिकेत म्हणाला वाव छान. दुसऱ्या पाणीपुरीचा स्वाद घेत अनिरुद्ध म्हणाला किती छान. आणि तिसरी पाणीपुरी खाऊन मी झाली खुश. तर आम्ही पाणीपुरी संपवून अशा प्रकारे आम्ही निघालो घरी.
तुम्हाला बोललेली मी घरी जाऊन रेसिपी बनवणार आहे, तो व्हिडिओ मी या व्लॉगमध्ये ॲड केला नाही कारण का नाहीतर ही व्हिडिओ खूप लाँग गेली असती. सो तो रेसिपीचा व्लॉग वेगळा अपलोड होईल चॅनलवरती. तो तुम्ही बघत राहा चॅनलला आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.